या विभागाचं नेतृत्व सन्माननीय विनोदजी कदम यांचा आदरपूर्वक सन्मान अतिथी कक्षामध्ये होताना दिसेल। तदनंतर कार्यक्रमाला उपस्थित असणारे मोठीजुई काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष रमेश परशुराम पाटील आरपी पाटील, या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या मुख्य अतिथींमधून विनोदजी कदम यांचा आदरपूर्वक सन्मान मंचावरती होताना दिसतोय। अतिथी कक्षात बापूजी देव ट्रॉफी 2025 श्री बापूजी देव म्हणजेच कोपरोलीचं श्रद्धास्थान नवे तर या पंचक्रोशीचं श्रद्धास्थान। पहिला चेंडू या वलेला मात्र निश्चितच त्रिफळाची बाद पाहू शकाल। विचार मंथन करून रमेशजी परशुराम पाटील प्लीज आपण आपला आदरपूर्वक सन्मान स्वीकारायचा आहे। तदनंतर उरण तसं पाहिलं तर मी अगदी सातत्याने ज्याचा उल्लेख करतो की उरण विस्तारानं छोटा असेल परंतु कला गुणांना विस्तीर्ण असणारा उरण रुपेरी पडद्यावरती आणण्याचं काम ज्यांनी केलं आणि म्हणूनच आपण दशक्रिया हा चित्रपट पाहिला। त्या चित्रपटाचे डायरेक्टर आदरणीय संदीपजी पाटील या ठिकाणी आहेत। मी संदीप पाटील यांना विनंती करेन, संदीप पाटील यांचा आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी होईल। मित्रो, चित्रपट सृष्टीतील रुपेरी पडद्यावरती दशक्रिया चित्रपट आणण्याचं काम आणि तोही डायरेक्टर आपल्या कोपरोलीच्या मातीतील असावा अशा कलागुणांना संपन्न असणाऱ्या उरणमधील डायरेक्टर एक दिग्दर्शक संदीप पाटील यांचा आदरपूर्वक सन्मान या मंचावरती होताना दिसतोय। आदरणीय अक्षय कोहली, तदनंतर शेखर ठाकूर आणि प्रीतेश पाटील यांच्या पवित्र शुभ हस्ते त्यांचा आदरपूर्वक सन्मान होतोय। जाऊया खरं तर मैदानाकडे ज्या ठिकाणी घेऊन जाणार आहेत। संदीपजी जाधव आपल्याला जुवाटकर, संदीप जुवाटकर यांना विनंती असेल। खरं तर सेलिब्रिटींची जी मुंबईमध्ये असणारी टीम त्यातून सलमान खानच्या टीममध्ये सातत्यानं आणि क्रिकेटमध्ये 6 चेंडूंमध्ये 6 षटकार लगावणारा सलमान खानच्या टीममधील हे आहेत जुवाटकर, यांच्यासाठी जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद या ठिकाणी। सेलिब्रिटी क्रिकेट लीगमधील मुंबईचा हिरो सलमान खानच्या टीममध्ये एक ऑलराऊंडर म्हणून खेळणारा नाव आहे जुवाटकर यांचा आदरपूर्वक सन्मान। तदनंतर अमित सर या ठिकाणी आहेत। तानाजी, अंतिम अशा हिंदी सिनेमांमध्ये ज्यांना धर्मवीर, दशक्रिया अशा अनेक मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये ज्या चित्रपटांमध्ये आपला किरदार आपला अभिनय दाखविला ते आदरणीय सन्माननीय अमित सरना विनंती करेन की प्लीज आपण आपला आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी घ्यायचा आहे। अनिलजी जाधव या ठिकाणी आहेत। अनिल जाधव सरांचा आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी होताना दिसेल। संदीप जुवाटकर आणि तदनंतर अनिलजी जाधव यांचा आदरपूर्वक सन्मान आहे। तानाजी, सुभेदार, अंतिम, धर्मवीर, दशक्रिया या चित्रपटांमध्ये खरं तर जी छोटी मोठी भूमिका ज्यांनी साकारली त्या चित्रपट सृष्टीतील अनिलजी यांचा आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी होतोय। खरं तर जाऊया या स्पर्धेला आपण एक नाविन्यपूर्णता ऑन स्क्रीनवरती पाहू शकाल। या स्पर्धेचं आयोजन आणि त्याचबरोबर या स्पर्धेमधील उत्तम नियोजनाची जबाबदारी आमच्या मित्रमंडळाची, ज्या मित्रमंडळाचं नाव आहे श्री चंद्रशेखर ठाकूर मित्रमंडळ। या कार्यक्रमाला उपस्थित असणारे सन्माननीय महेंद्र शेठ गरत यांना विनंती करेन की आमच्या आयोजकांना आणि त्याचबरोबर सर्व खेळाडूंना अगदी संबोधित करावं। चला तर एका इनिंग नंतर त्यांचा आदरपूर्वक सन्मानानंतर त्यांचा अभिप्राय आपण ऐकणार आहोत स्पर्धेबद्दल। तदनंतर सन्माननीय दिनेश दादांचं शुभागमन या ठिकाणी आहे। मी विनंती करतोय की प्लीज आमच्या आयोजकांना आपल्या पवित्र शुभ हस्ते त्यांचा आदरपूर्वक सन्मान या मंचावरती करायचा आहे। आज या नाईट टुर्नामेंट्समधील एक मुख्य अतिथी म्हणून प्रीतेश पाटील यांचा असणारा प्रेम आणि म्हणूनच ग्रामसुधारणा मंडळाच्या उपाध्यक्ष पदावरती विराजमान झाला। उरण प्रीमियर लीग
सातत्यानं कोणत्याही प्रकारचा निर्णय आयोजक जे ठरवतील त्या नियमानं खेळण्याची ताकद ठेवणारा हा खेळाडू ज्याचं नाव आहे प्रितेश. तर प्रितेश पाटील, अक्षय कोळी आणि तदनंतर चंद्रशेखर ठाकूर यांच्या पवित्र शुभ हस्ते त्यांचा आदरपूर्वक सन्मान होतो आहे. जाऊया कॉम्बॉक्सकडे. आवाज असणार आहे नवनाथ मात्र घेऊन जातील थेट. तदनंतर पंकज ठाकूर, मला वाटतोय काँग्रेस साहेब पार्टीचे कोपरोली अध्यक्ष तथा नवराष्ट्र या दैनिकाचे पत्रकार आहेत. तर मी चला विनंती करेन सन्माननीय पंकजजी यांना की प्लीज आपला आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे. पंकज ठाकूर यांचा आदरपूर्वक सन्मान होतोय. लोकशाहीचा चौथा स्तंभ, स्पर्धा, रक्तदान शिबिरं, समाजातील असणाऱ्या अनेक समस्या, त्या समस्यांना वाचा फोडण्याचं काम ज्यांची लेखणी, ज्यांची प्रिंट मीडिया करतोय, इलेक्ट्रॉनिक मीडिया करतोय, ते आमच्या या स्पर्धेचे एक मीडिया पार्टनर पंकजजी ठाकूर यांचा आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी होताना दिसतोय. तदनंतर संजयजी म्हात्रे यांना विनंती असेल संजय दादांना की प्लीज आपण आपला आदरपूर्वक सन्मान. तदनंतर या ठिकाणी संजयजी म्हात्रे यांचा आदरपूर्वक सन्मान होईल. संजयजी मार्शल आणि निश्चितच मला वाटतोय विकेट हॅट्रिक झाली या स्पर्धेतील दुसरी विकेट हॅट्रिक, त्याच्यासाठी जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद द्यायचा आहे. मुंबईच्या उपनगरातील पहिली विकेट हॅट्रिक ही संकेत पंडित मोठीजुईमधील ग्रीष्मा 11 या संघाच्या एका गोलंदाजानं आणि त्याच्यानंतर या स्पर्धेतील आजच्या रजनीतील दुसरी नाव आहे शुभम पाटील, ट्रॉम्बे कोलीवाडा संघाचा हा गोलंदाज. तदनंतर मुकेश पाटील, चला आपण या आपला या आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी केला जाईल. मुकेश पाटील जकडून ठेवलंय KDH वाघिवलीवाडा संघाला. बॅक टू बॅक 1 2 3 धावे, 5 सफलता आत्तापर्यंत प्राप्त केल्यात ट्रॉम्बे कोलीवाडा या टीमनं. तदनंतर मनोहर शिमग्या म्हात्रे ज्यांचा अगदी कालच्या रजनीमध्ये आम्ही आयोजकांनी आदरपूर्वक सन्मान या मंचावरती केला. ग्रामसुधारणा मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय समीरजी ठाकूर, आपल्याला विनंती असेल समीर ठाकूर प्लीज आपण आपला आदरपूर्वक सन्मान अतिथी कक्षाकडे स्वीकारायचा आहे. तदनंतर योगानंद म्हात्रे मित्रमंडळाचे सर्व सदस्य आहेत. तदनंतर अतिश गावंड यांना रिक्वेस्ट असेल आपण आपला आदरपूर्वक सन्मान स्वीकारायचा आहे. प्रितेश पाटील यांच्या पवित्र शुभ हस्ते, मला वाटतोय निश्चितच एका टीमचे टीम पॅकर आहेत, टीम ओनर आहेत आणि खरं तर ज्यांचे बंधुराजे सध्या दुबई वारीवरती आहेत कामानिमित्तानं, सिंगापूरकडे आहेत, त्या अतिश गावंड यांचा आदरपूर्वक सन्मान आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये शेखर बुधाजी ठाकूर, प्रितेश पाटील आणि अमय पितळे आमच्या शेखर ठाकूर, चंद्रशेखर ठाकूर मित्रमंडळाचे हे सर्व मुख्य आयोजक त्यांच्या वतीनं आदरपूर्वक सन्मान. जाऊया, फक्त 1 ते 2 षटकं असतील. त्या 2 षटकांच्या विवरणाकडे धावतं विवरण ऐकायला मिळेल. नाव आहे नवनाथ म्हात्रे, मॅन फॉर्म कोपरोली. हॅलो, थँक्यू सो मच नितेशजी पंडित सर. पुण्यात या स्पर्धेमध्ये तमाम प्रेक्षक वर्गांचं मी नवनाथ म्हात्रे सहर्ष स्वागत करतोय. मांडवकरांचं देखील सहर्ष स्वागत करतोय. सर्व घेऊन जातो मैदानाकडे, जिकडे 2 मोठ्या संघामध्ये लढत असणार आहे. एका बाजूला KDH वाघिलवाडा आणि त्याच्या विपक्षात अर्थात शरद 11 ट्रॉम्बे कोलीवाडा. पहिले षटक संपलं गेले. पहिले षटक काय हाताळलं गेलंय, खास करून शुभमकडनं. पहिल्या षटकामध्ये पाहिलं गेलं तर 5 गडी बाद झाले, 4 धावा आल्या. दुसऱ्या कशाला तशी सुरुवात झाली आहे. दुसऱ्या षटक घेऊन आला तो म्हणजे अर्थात विराज पाटील. पहिल्या चेंडू त्यानंतर 1 सिंगल धावली आहे, एकूण 2 धावा आल्या. एकूण धावसंख्येचा विचार केला तर 5 बाद 6. खरी तर सुरुवात मी म्हणे अपेक्षित सुरुवात झाली नाही आहे. ज्या पद्धतीची प्रेक्षक वर्गाची अपेक्षा होती, 2 मोठे
संघामध्ये असलेली लढत आणि तदनंतर पहिली सुरुवात अप्रतिम झाली आहे, खास करून गोलंदाजाकडनं. आणि गोलंदाज प्रथमतः या फलंदाजाला हवी झाली आहे, खास करून असणारा शुभम पाटील. काय पहिलं षटक हाताळलं होतं, फक्त 4 धावा, तदनंतर 5 विकेट. ह्या बहुमूल्य विकेट्स पहिली 5 जी ऑर्डर्स आहे, पहिले प्रमुख 5 ऑर्डर जे खेळाडू आहेत त्यांना बाद करून ठेवलं आहे. म्हणजे पूर्णपणे दबदबा या ठिकाणी पहिला गोलंदाजा ठरला आहे. परंतु पाहायचं आहे अद्याप काही वेळ गेली नाही आहे, आणखी देखील त्यांच्याकडे भरपूर असे फलंदाज आहेत. परंतु गोलंदाज पुन्हा विराटचा चेंडू यावेळेस मात्र की धावा देऊन जाणारा चेंडू असेल आणि यावेळेस पुन्हा एक बोलते मोठा फटका 4 धावांसाठी आहे. आणि ऐकूया पुन्हा डीजेचा सुंदर आवाज. आपल्याला कमी वेळात डीजे ऑपरेटिंग करायची आहे, तर कमीत कमी गाण्याची बोर्ड लावा, जास्त म्युझिक लावू नका. गोलंदाजी मार्कवर पुन्हा दाजी हा वेळेस चेंडू नक्कीच चांगला चेंडू, खराब क्षेत्ररक्षण झालं, त्याचा फायदा जरूर मिळाला गेला आहे. एक जरूर धाव, दुसऱ्या धावचा प्रयत्न, दुसरी धाव नक्की, परंतु नाही. पंचाचा इशारा तो हा गेला तो चौकार. 4 धाव मिळतात संघाला आणि आतापर्यंत धावसंख्येला कुठेतरी आकार. पहिल्या षटकामध्ये विचार केला तर फक्त 4 धावा दिल्यात आणि दुसऱ्या षटकाचा विचार केला तर आतापर्यंत 2 चौकार 1 दोरी म्हणजे 10 धावा आणि पहिल्या षटकामध्ये 4 धावा. टोटलचा विचार केला तर 14 धावा, 5 गडी बाद 14. आता मात्र कुठेतरी सुरुवात चांगली झाली आहे. आता पहिल्या षटक विचार केला तर फक्त 4 धावा लागतात, नंतर दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली 2 चौकार 1 डबल अशा 10 धावा. धावसंख्येला आकार येतोय आणि हे फार महत्त्वाचं आहे. तुम्हाला आकार द्यावा लागेल, कारण एक समोरचा संघ विचार केला तर शरद 11 टॉम्बे संघ हा देखील एक मातब्बर संघ आहे. पुन्हा ह्यावेळेस जरूर चेंडू चांगला आहे, क्षेत्ररक्षक तिथं आहे, चांगलं क्षेत्ररक्षण झालं. पाळतूरमध्ये गॅदर करत असताना मात्र चेंडू मात्र डॉट जोय. दुसरं षटक देखील संपलं गेलंय आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्येचा विचार केला तर 5 बाद 14. डीजे धन्यवाद. तदनंतर आपण डीजेला संधी देणार नाही, कारण मान्यवरांचं मार्गदर्शन पर मनोगत फार महत्त्वाचं आहे. जाऊया बापूजी देव चषकासाठी उपस्थित असणारे आमचे सर्वांचे प्रेरणास्थान, युवकांचा ऊर्जा स्रोत आणि आस्थादायक, ज्यांच्यासोबत खरं तर जेवढे युवक राहिले, ज्यांच्या आयुष्याचं सोनं झालं असं म्हटलं तर वावगं ठरलं जाणार नाही. येत्या 5 ते 10 वर्षाच्या कालखंडात काँग्रेस पार्टीला नवीन उभारणी देणारी संजीवनी खरं तर प्राप्त झाली आणि रायगड जिल्ह्याच्या काँग्रेस पार्टीच्या अध्यक्षपदावरती विराजमान झाले. आंतरराष्ट्रीय स्तरावरती कामगार क्षेत्रात काम करणारा, आतापर्यंत हजारो कामगारांना न्याय मिळवून देणारा एक कामगार नेता आदरणीय महेंद्र शेठ गरत यांना विनंती असेल की आम्हाला आपण संबोधित करावं. श्री चंद्रशेखर ठाकूर मित्रमंडळ व ग्रामस्थ मंडळ कोपरोली यांच्या वतीनं श्री बापूजी देव चषक 2025. खरं तर भाषण करायचा वेळ नाही आहे, परंतु मुद्दाम ट्रॉम्बेची टीम आहे म्हणून बोलतो का. ट्रॉम्बेची टीम आमच्याकडे गेली 30 वर्षापासून इथं यायची. त्याची आता बॉलिंग पाहिल्यानंतर लक्षात आले का हे कसलेले आहेत. फार पूर्वी यांच्या विरोधात आम्ही खेळायचो आणि निश्चितपणे एक चांगले असे त्यांचे गोलंदाज, चांगलं क्षेत्ररक्षण आणि वाघिवलीशी सामना आहे. आमच्या या संघाबरोबर मुंबईच्या टीमनं खेळायचा म्हणजे थोडीशी अडचण असते. आमच्या टीम खेळू शकतात, पण तो ट्रॉम्बेचा खेळ फार वेगळा असतो. पूर्वी सफेद कपड्यामध्ये यायचे, जो आपल्याकडच्या खेळाडूंकडे जास्त कपडे गणवेश नव्हता. आता सगळीकडे आमची पण पोरं आता कमी नाहीत, ते ट्रॉम्बे आणि बॉम्बेवाल्यांच्या पण पुढं आहेत. ते खेळात पण आहेत, कपड्यात पण आहेत आणि सगळ्या ताकदीत पण आहेत. कारण आता मुंबई नवी मुंबई एक झालेलं आहे आणि मुंबईच्या एक पाऊल आम्ही पुढं आहोत. कारण आता आमच्याकडे एअरपोर्ट येतोय, SEZ आलेलं आहे, एवढे बंदर आहेत आणि आता मुंबई सोडून आमच्याकडे राहायला यायला लागलं की इथं स्वस्तात फ्लॅट मिळतात. तिथले फ्लॅट विकतात 2-5 कोटीला, इथं 2-3 फ्लॅट मिळतात. वाटणी पण होते, भावा बहिणीला वाटणी पण, बापाचा असेल फ्लॅट विकतात आणि इकडे तर राहायला यायला लागलेत. आणि ओरिजिनल सगळे आपले गावालेच आहेत, मराठी माणसं आहेत. जरा संदीपजी तुम्ही इथं आहेत, पण सगळे कोकणातील माणसं आहेत. आणि म्हणून एक चांगलं असं आयोजन इथं चंद्रशेखर मित्रमंडळाच्या माध्यमातून होत आहे आणि सर्व पक्षीय नेते येतात. इथं महाविकास आघाडीचे पण नेते येणार आहेत, तटकरे साहेब महायुतीचे पण नेते येणार आहेत. आमच्याकडे बाकी खेळायच्या वेळेला आम्ही त्यावेळेला आमच्या राजकीय चपला आहेत, तिथं आपण खेळामध्ये कुठल्याही पद्धतीचा मतभेद असता कामा नये. आणि शेवटी आमचे खेळाडू जे आहेत त्यांना पक्षपंथ नसतो, ते खेळाडू असतात. क्रीडांगणावर जे होतात ते बॅट्समन, बॉलर आणि फलंदाज किंवा गोलंदाज, क्षेत्ररक्षक असतात आणि ते दाखवतात आणि ते चांगल्या पद्धतीने खेळतात. तर सर्वांना मी शुभेच्छा देतो. चांगला खेळ चाललेला आहे, परंतु
तरी सुद्धा वाघेलीवाल्याने आमच्या काय 4 गेले 5 गेले तरी ते धारातीर्थ पडायच्या पाठीमागे नाहीत. आता निखिल आमच्या ऑफिसचं काम पाहतो, बाप खेळायला गेलाय, पोरगा चांगला बॅट्समन आहे पण बाप त्याला अजून काही संधी द्यायला मागत नाही. ही जिद्द पाहिजे खेळायची. आणि मी पण 40+ कॅप्टन आहे, 40+ कॅप्टन आहे. आता 58 पूर्ण होतात कारण आमच्यावरचे लोक आता रिटायर्ड झाले. म्हणजे मी आता माझ्याबरोबर जेवढे होते ते आता सरकारी नोकरीमधून महाराष्ट्र गव्हर्नमेंट रिटायर झालेत. जे माझगावच्या शिवेता जिथं आम्ही लीडर होतो दत्ता सामांच्याबरोबर ते आता ते 60 वर्ष म्हणून अजून या वर्षीपासून सुरुवात झाली. परंतु माणसाने शेवटी ये जिंदगी न मिलेगी दोबारा, आयुष्य एकच आहे. पुढच्या जन्मात आपण देवमासा हो, बैल हो का मच्छर हो माहीत नाही का फुलपाखरू हो, हे आयुष्य आहे. चांगलं जगा, प्रेमानं जगा, भानगडी करू नका. जमिनी पण बरोबर येत नाही, बंगले बरोबर येत नाही. निवेदक मागाशी सांगतो महेंद्र घतनी 2014 सांगितलं उरणमध्ये सगळ्यात हायेस्ट पैसे टाकणारा उमेदवार मी होतो. महेश बाली आले, जोरदार पैसे टाकले, त्यांनी काँग्रेसची मतं कापली. मनोहर सांगितलं तू उभा राहा शिवसेनेतून. रामशेठ बोलले उभा राहा तुझ्या पाठीशी आहे. रामशेठ विरोधात वेग पडला, शिल्लडतोय वेग पडलेला महेंद्र तुम्हाला 50 हजारांनी मी पाडेन. मला वेग पडले तुम्ही येत नाही, तुमच्या विरोधात वातावरण आहे. पण मला तर काँग्रेसवाले पण निवडून येऊन देत नव्हते आणि रामशेठ पण नाही आणि सगळे दगाबाजीमध्ये मी पडलो. तेव्हा जाहीर केला की सर्वात हायेस्ट खर्च केला, पुन्हा निवडणूक आयुष्यात लढणार नाही पण जनसेवेची काम केलं. का मॅचवाले येऊ द्या बाबा, त्याच्यामध्ये गोरगरीब येऊ द्या, दत्तक विद्यार्थी येऊ द्या, यांच्या खेळाडूंच्या बाकी सर्वांच्या पाठी देवधर्मासाठी मंदिरासाठी येतात, आजारी येतात, त्यांना मदत करतो. आता बहिणी घेऊन गेलो होतो. आम्हाला वाटतं मी इंटरनॅशनल लीडर आहे, मी जगभर फिरतो, माझ्या बहिणी पण विमानात बसल्या पाहिजे. पण 62 जणींना घेऊन 8 काका आहेत, सख्या बहिणी तर जग फिरल्यात परंतु 8 काका असल्यामुळं त्यांना पण 62 जणांना वैष्णोदेवी आणि हे फ्री ऑफ कॉस्ट केलं होतं 32 लाख खर्च करून. आता त्यावेळेला आम्हाला फॉरेनला जायचं आहे. 2 महिने लागले नुसते पासपोर्ट काढायला, कोणाचा दाखला मिळत नाही, आधार कार्ड मॅच होत नाही. पण 55 जणींना 55 लाख संपून बाहेर त्यांना दुबईला नेल्या. कारण मी फिरला तर मी स्वतःसाठी जगला तो म्या. पैसे काय मिळत नाही, आमच्या नशिबात पूर्वी नव्हते, आता देवाने करोडों दिलं तर करोडोंनी वाटतोय. आजूबाजू सहकार्य आता पत्रकार म्हणून सगळे माझ्याबरोबर असतात. 1000-1200 लोकांना घरांना मदत केली असेल पण 1200 लोकांची आशिया न झाला हे मला आनंद आहे. मला बंगला एकच पाहिजे, माझा एकच पोरगा आहे. 10 बंगले बांधून काय उपयोग आहे. सगळ्या आशिष्टांना बंगले 12 बंगले बांधले दोडागिरीमध्ये. जेवढे माझ्याबरोबर काम करतात 25 प्रत्येकाला 1.25 कोटीचा बंगला बांधला. एक पुढारी दाखवा रामशेठनी बंगला बांधला आहे का, तो मनोहर भोईर देते का, महेश तुमचा 2 बार आमदार आहे त्यांनी एखाद्याला बंगला घर दिला आहे का, ड्रायव्हर पीएना फ्लॅट्स देऊन टाकले सगळ्यांना. कारण आपल्याला जे पैसे दिलेत तो फुकट त्याचा फोडीले भांडायला धण्याचा हा माल भारवाय मी आम्हाला. काल माझ्याकडे रुपया नव्हता, जाताना रुपया नसणार आहे. पैसे येतात हे समाजासाठी वापरा. दिलं तर वाढतात, नाही दिलं त्यांच्याकडे चोऱ्या होतात, दरोडे होतात, नाही तर पोरा लेडीज बारला जाऊन पैसे उडवतात. काय त्याच्यापेक्षा समाजाला द्या असं सांगतो मी. माझ्या लोकांना पण सांगतो पैसे आहेत, महेंद्रात करोडून देते, तुम्ही लाखात तर द्या, 10,000 तर द्या, या मॅचीना 5-5 हजार रुपये तर द्या. असं आमचं म्हणणं आहे का पोरं या मॅचिंगचं आयोजन फुकटचं नाही, 7-8-10 लाख रुपये खर्च लागतो. आता माझ्याकडून मागतात मी त्या पद्धतीनं देत असतो पण बाकीच्यांनी पण मदत केली पाहिजे. आणि हे व्यासपीठ आहे काही आपल्या खेळाडूंसाठी चांगलं असं व्यासपीठ आहे. काल रायगड असोसिएशनवाले आले होते की KMCच्या अंतर्गत मॅचेस होतात, त्यांना मी सांगितलं आमच्याकडं शिवाजीनगरला ओपनिंग करा, चांगलं मैदान झालं आहे, तुम्हाला आम्ही पाठबळ देऊ. पण कुठंतरी आपली पोरं लेदरमध्ये खेळली पाहिजे, पुढं गेली पाहिजेत. चांगलं टॅलेंट आहे, IPLमध्ये गेले पाहिजेत. पण सगळीकडेच वशिला आहे. तर तुम्ही मुंबईत राहतात, पैसे संपवल्याशिवाय कोण पुढं जात नाही. आमची पोरांचा खेळ चांगला आहे पण त्यांना व्यासपीठ मिळत नाही. आमचा पण काय काम आहे, मताला 3 जण आले 2-2 हजार दिले का तिघांचे पण पैसे घेतात, कोणाला निवडून देतील काय माहीत नाही. या मतदारसंघाचा थांगपत्ताच नाही, दरवेळेला उमेदवार बदलतात. यावेळेला मध्येच प्रीतम उभा राहिला म्हणून पुन्हा महेश कंटिन्यू झाला. काय रे असं आहे. आणि पैसे तिघांचे पण आले, नाही आला असं कुठला गाव नाही. तिन्ही गावामध्ये तिन्ही उमेदवार. आणि आमचे लोक पैसे मागायला जात नाही, ये जाऊन आमचे कार्यकर्ते पाकिटं भरून भरून देतात, घे आम्हाला मत दे नाही तर नको दे पण पैसे घे. आणि त्याच्यामुळे किंमत होऊन जाते आणि आपले प्रश्न बाजूला जातात. मैदानं नाहीत, हा एकच मैदान आम्ही वापरतोय. चिरनेला परवा राजा खरपाला झाला, फॉरेस्ट असं काय असले काय असेल तिथं घुसा, तुमच्या बापाच्या जमिनी आहेत गुरुचरण आणि फॉरेस्टच्या, तिथं मैदानी उभी करा. नाही तर मुंबई झाल्यानंतर तुम्हाला फिरायला सुद्धा जागा मिळणार नाही, त्या जागेवर झोपड्या उभ्या राहतील. आज तुमचा हक्क आहे, तुम्ही मैदानं बनवा. नुसतं पुढारी कार्ड छापायला नको आणि मॅचिंगनं फोटो मोठे लावू नका.
माझ्या भागात या गव्हाणला मैदान आहे, कोपरला मैदान आहे, शेलगरला मैदान आहे, ठासून शिडकोच्या माध्यमातून मैदानं मिळवून दिली. मोराळ्याचा मैदान दिला. रामशेठ टाकूर स्पोर्ट्स क्लब तर पैसे रामशेठचे आहेत, आयडिया महेंद्र घरची आहे, जागा मी आणली आहे. कर्नाळ स्पोर्ट्समध्ये मी डायरेक्टर आहे, त्यावेळेला आम्ही जागा आणली. विवेक पाटील प्रकल्पस्थ होते, आमचे ओबीसी आपल्या प्रकल्पाचे दाखले वापरून तो आम्ही प्लॉट घेतला आहे. हे सगळे आम्ही केले का ही तुम्हाला कुठेतरी श्वास घ्यायला मैदान मिळेल. 150 कोटीचा देश आहे, नुसतं कॉन्क्रीटची जंगलं उभी करणार तर मुलांनी कुठं खेळायचं आहे. मी जगभर फिरतो, मी जगातल्या 70 देशामध्ये गेलो आहे. दरवर्षी वर्षातून 8 वेळा तर मी फॉरेनला असतो आहे. आता कंटिन्यू 6 महिने मीटिंग आहेत. तिकडं गार्डन जास्त आहेत, मैदानं जास्त आहेत. आपल्याकडं मैदानच नाही ठेवली. आपल्याच पुढार लगेच सुरुवात करतात, कोणाला तर दिसतात पार्टी आणतात, पार्टीवाला आला का विकून टाकतात. हे करू नका, मैदान कोणाला देऊ नका. आणि मैदान जर तुम्ही दिलं, सगळे येऊन मरणारच जाणार. शेवटी एक सत्य आहे का मरणार सगळे आहोत. परंतु नाव लोकांनी काढला पाहिजे का महेंद्ररत्नी मैदान दिली प्रत्येक गावाला, आपण का देऊ शकत नाही. आणि मी सांगतो का फॉरेस्टमध्ये करा, गुरुचरण जमिनीमध्ये करा. कलेक्टरला सांगतो ही जमीन त्या मी तुम्हाला सोडायला लावू, पण प्रयत्न तर करा. आणि जिथं कुठं मैदान असेल गुरुचरण फॉरेस्टमध्ये कोणीही तुमची जागा विकायला येणार नाही, कारण त्याला मालकच नाही. मालक जनता आहे. आणि हा भारत स्वतंत्र झाला तो जनतेसाठी झाला आहे. अनेक लोकांनी हुतात्मे पत्करला आहे ते तुम्हाला राजा बनवण्यासाठी, पण तुम्ही मालकच समजत नाही. तुम्हाला वाटतं मोदी साहेब आमचा मालक आहे, अमित शहा मालक आहे, फडणवीस मालक आहे, एकनाथ शिंदे. अरे मालक तुम्ही आहे, पण 2-2 हजारात विकलं गेलं मालक, तर मालकाला कोण विचारणार. तुम्हाला मत एकच आहे, अंबानीला तेच आहे, अडाणीला तेच आहे ना, सगळ्या फडणवीसला पण एकच आहे. पण तुम्हाला वाटतं 2,000 दिला आणि पार्टीला पैसे दिले का झाला. याचा जय त्याचा जय. कोणचा पक्ष, एका घरात 4-4 पक्ष आहेत, कोण कुठं जायला कोणाला पत्ता नाही. आणि त्याच्यामुळे आपली किंमत संपली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे घटना लिहिली त्यात अधिकार फार दिला आहे, म्हणून अधिकार आपण वापरत नाही. आणि म्हणून मुंबई जवळ आली, पुढच्या वेळेला 1 इंचसुद्धा जागा मिळणार नाही. जेवढ्या जागा आहेत गुरुचरणच्या आणि वनजमिनी आहेत त्याच्यामध्ये बिंदास करा. केसेस झाल्या तरी चालेल. अशा एकमेकाला शिवाय देताना 50 केसेस होतात. किती मर्डर अपमर्डरच्या केसेस आपल्याकडे आहेत. हे जर गावासाठी आणि गावाच्या मुलांसाठी केसेस झाल्या तर पुढाऱ्यांना वाटला पाहिजे मी अभिमानानं हा मैदान सोडला, माझ्यावर फॉरेस्टची केस जल चालू आहे. ही हिंमत पुढाऱ्यांची पाहिजे. सरपंच व्हा, ग्रामपंचायत मेंबर, जिल्हा परिषद मेंबर, आमदार काय नाही. नंतर मेल्यावर एक हार घालायला माणूस येत नाही, घरातले लोकच हार घालतात. तुम्ही बघा जेवढे मोठे सगळ्यांबरोबर काम करतोय. मी 87 पासून राजकारणात आहे. गेले त्यांचे घरातल्याला त्यांची पुण्यतिथी करायला किती मोठा असला तरी, तर तुम्ही पण लय मोठे होणार नाही. काहीतरी काम करून जा एवढंच माझं म्हणणं आहे. आणि याच्या निमित्तानं मी प्रत्येक स्टेजवर सांगतो का मी मैदानं सोडवलीत. एका आमदार खासदाराने एकही मैदान सोडायचं दाखवा. एकच माणूस आमदार नाही ना खासदार नाही, पण साले होऊन पण देत नाही. मी निवडून आलो असतो सगळे गावांना मैदान दिले असते, त्याला पैसे जास्त जमवले तरी पाडला मला. आणि आता कामं सांगायला येतात माझ्याकडंच, मॅची नाही येतात माझ्याकडंच, डोनेशनला मंदिर येतात माझ्याचकडंच. मग मी लढणार नाही तरी देतोय का नाही, एकमेव माणूस आहे. आणि बाकी तुम्हाला पैसे दिले पुन्हा वसुलीला पाठी लागतात. मता कमी पडल्यावर आढावा घेतात का नाही घेतात पुढारी, तर तेवढी पण किंमत ठेवा. पुन्हा शुभेच्छा देतो. चांगलं आयोजन झालं आहे आणि सर्व पक्षांना बोलवत आहे ते पण चांगलं आहे. शेवटी आपल्यात पक्षपंथ नाही पाहिजे. निवडणुकीला पैसे कोण जिथं जास्त देतो त्याला शेवटी एका रात्रीचा गेम आहे. यावेळेला महेशने पैसे दिले, पुन्हा परत घेतलं, कमी झालं, मी पुन्हा उशिरा पाठवले तरी मतं बरोबर पडली की नाही पडली. मग शेवटचे 4-5 वाजताचा सकाळचे खेळ आहे तुमचा, नाही तर मॉर्निंगला मत टाकायच्या अगोदर किती पैसे येतात याच्यावर आपला हिशोब आहे. तर आम्ही काय भाषणं केली ते काय तुम्हाला फायद्याचं नाही, न कुठल्याही प्रकारचा ट्रेंड निर्माण होत नाही. पैशाचा ट्रेंड आहे या आपल्या मतदारसंघाचा आहे. जिल्हा परिषद ग्रामपंचायत तुम्हाला उभं राहायचं आहे, मताचा हिशोब काढून ठेवा. लोक किती मागतील आले असाच ट्रेंड आहे. बाकी मॅची बिचीमध्ये कोण लक्षात ठेवणार. हे एक चांगलं व्यासपीठ आहे, इथं आनंद घ्या, चांगला खेळ चालतोय. शेवटच्या स्टेजला काय होईल तर होईल. बरं आहे, तिरंगी झाली त्यावेळेला फायदा झाला. बाकी उरण मतदारसंघ सगळ्यात मोठा 120 कोटीला मतदारसंघ चालला फक्त उरण. सगळ्यात हायेस्ट पे जिथं झाला तो उरण मतदारसंघ. अशाच पुढल्या पण निवडणुका झाल्या पाहिजे, लोकांचा भला झाला पाहिजे. शेवटी जनतेचे पैसे आहेत, लोकांचे पैसे आहेत. मी पोलिसांना सांगितलं कुठल्याही नाक्यावर कुठल्याही उमेदवाराची गाडी अडू नका. का? अरे लोकांकडे पैसे चाललेत, त्याही पुढाऱ्यांनी पैसे सुट्टे करून लोकांकडे पाठवतात, तर ते अडवण्याचा पोलिसांना काय काम आहे. ते जनतेचा पैसा आहे. लोकांना पोलिसांना पण पटला. कुठेही बॅग पकडल्याची तक्रार उरण मतदारसंघात बिलकुल झाली नाही. पनवेलमध्ये पैसे कमी होते. रामशेठ बोला समोर वाटणार पैसे नाही, तर रामशेठने 500 रुपये वाटले असतील, तर तिथं पैसे अडचण नव्हती. मग उरण मतदारसंघ चांगला चालला.
ह्या ही निवडणूक आमची चुकीची झाली. लोकसभा ड्राय गेली होती, त्याच्यामुळे आता पुढच्या निवडणुका सुरू होतात चंद्रशेखर, त्याच्यासाठी चांगली तयारी करा. सर्व खेळाडूंना शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो. खरं तर हा होता हजरजबाबीपणा आणि म्हणूनच प्रशासकीय शासकीय अधिकाऱ्यांना वेठीस धरून मोरावमध्ये झालेला सुसज्ज मैदान, शेलगरमधील खरं तर शेलगरची नगर रचना, या सर्व गोष्टींकडे अगदी बारकाईनं लक्ष दिला की जनसामान्यांसाठी कसं जगावं, जनतेसाठी समाजासाठी कसं जगावं. खरं तर ज्यांच्याकडून अगदी आत्ताही तरुणाई शिकतोय ते आदरणीय आमचे प्रेरणास्थान सन्माननीय महेंद्र शेठ घरत यांच्याकडून मार्गदर्शन पण मनोगत ऐकलं. क्रिकेट फार महत्त्वाचं आणि त्यातीलच ही मॅच ही फार महत्त्वाची आहे. पाहू शकाल जोपर्यंत सूरज खरं तर होता, परंतु सूरज गेल्यानंतर सुद्धा बऱ्याचशा अवधीनंतर आलेला आहे खणखणीत डीप मिड विकेटच्या दिशेने आलेला षटकार परत एकदा मैदानाकडे घेऊन जातील आमचे कॉम्बॉक्समध्ये आवाज असणारे समालोचक नवनाथ म्हात्रे, मॅन फॉर्म कोपरोली. थँक्यू सो मच पंडितजी सर. एकूण धावसंख्येचा विचार केला तर हा षटकारानं एकूण धावसंख्या 38. एका बाजूला विचार केला तर ही मैदानामध्ये शेवटची जोडी मैदान आहे. काय गोलंदाजी केली, खास करून गोलंदाज आतापर्यंत सर्वांनी एक एक 2 विकेट्स घेतले. पहिले गोलंदाज अगदी 5 बाद झाले आहेत, तदनंतर सिंगल, तदनंतर 2 आणि आता मात्र शेवटची जोडी मैदानात. एकूण धावसंख्येचा विचार केला तर 38 धावा. मला वाटतं 2 संघापुढे ही लढत असं वाटत होतं की सामन्यामध्ये थोडासा 440चा होल्ड. हॅलो. तर पाहायचं आहे शेवटची जोडी मैदानामध्ये असताना मात्र हा प्रयत्न केला आहे आणि मात्र तर सर्व बाद. एकूण धावसंख्या झालं ते 39 धावा आणि 40 धावांचं या ठिकाणी आव्हान ठेवलं आहे. आमचे सर्व मान्यवर खास करून या ठिकाणी आज आपल्या जीवनातील बहुमूल्य वेळ या स्पर्धा दिल्याबद्दल श्रीमान महेंद्र घरत साहेब आपलं खूप खूप आभारी आहे. त्याच्यासोबत अर्थातच विनोदजी म्हात्रे आणि अर्थात आपल्या तिरंगा स्पर्धेचे आमचे गोड आयोजक अलंकारदादा परदेशी आणि अर्थातच या ठिकाणी पंकजी ठाकूर, संदीप पाटील आणि विशेष करून या ठिकाणी हॅलो. याच दरम्यान प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आमच्या आयोजकांच्या वतीनं आदरणीय सन्माननीय मुख्य आयोजक अमय पितळे, प्रितेश पाटील, मनोहर शिमग्या म्हात्रे, संजय म्हात्रे, चंद्रशेखर ठाकूर, अक्षय कोली, तदनंतर संतोष पोटे, शशिकांत म्हात्रे, अशा सर्व आमच्या काँग्रेस साहेब पार्टीच्या मुख्य शिलेदारांकडून त्यांची क्षणचित्र टिपले जात आहेत. योगानंदजी यांच्याकडून ही खरं तर संदीप पाटील मुख्य अतिथी कार्यक्रमातून प्रस्थान करतायत. सन्माननीय आदरणीय महेंद्र शेठ ठाकूर, महेंद्र शेठ घरत, खरं तर महेंद्र शेठ ठाकूर रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य यांच्या वतीने या कार्यक्रमाचा शुभारंभ कालच्या रजनीत झाला आणि आज काँग्रेस साहेब पार्टीचे रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष त्यांच्या घरात स्वीपर म्हणून काम करणारी एक सुद्धा अगदी बाई मोळकरींजीला अगदी, परंतु तिला सुद्धा हवाई सफर आणि किंबहुना आम्हा समालोचकांना सुद्धा काही कलाकारांवरती प्रेम आहे. तुम्ही जर पाहू शकाल उल्वे नोडमध्ये उल्वे भूषण जेवढ्या त्या कलाकारांना आयफोन 16 प्रो हे मोबाईल वाटप केले गेले त्या कलाकारांना. किंबहुना मलाही किती जवळजवळ महिने होत आहेत तेव्हापासून परदेशवारीसाठी पासपोर्टची विचारणा केली. किंबहुना व्यस्त असणारं जीवन त्याच्यामुळे अगदी त्यांच्यासोबत आणि येत्या काही दिवसांनंतर आम्ही ज्यांच्या समवेत खरं तर त्या एखाद्या फॉरेन ट्रिपसाठी असणार अशा प्रकारचे आश्वासन सातत्यानं दिलं गेलं. ते कार्यक्रमातील मुख्य अतिथी आदरणीय महेंद्र शेठ घरत प्रस्थान करत आहेत. टार्गेट तसं अगदी पाहिलं तर 40 धावा असं वाटलं होतं की 40 धावा होऊ शकतील का. 10 धावसंख्येवरती 5 फलंदाज बाद होते. किंबहुना नंतर असं वाटलं की KDH वाघिवलीवाडा कुठंतरी बॅकफुटला जाईल, परंतु तोच दमखम दाखवला. परत एकदा आपण तोच आवाज ऐकूया, कारण हे सत्र तसं पाहिलं तर आपल्याला व्यवस्थित अगदी त्या विवरणाकडे जाता आलं नाही. संपूर्ण सत्र हा खरं पाहता पाहुण्यांच्या स्वागताकडे गेलं.
चला सलामीची जोडी जाऊ द्या मैदानामध्ये. ट्रॉम्बे कोलिवाडा सलामीची जोडी जाऊ द्या आणि लगेच क्षेत्ररक्षण सजवा. दीपक बोराडे ऑफिशियल्स नीरज राणावत टाइम अलर्ट करतील. तसं पाहिलं तर मला वाटलं तोही सामना जवळजवळ किंबहुना 10 चेंडू वाचले. याही सामन्याचे काही चेंडू वाचतील अशी अपेक्षा होती, परंतु परत एकदा टार्गेट सेट केला गेला. तो 40 धावसंख्येचा कसा पूर्ण केला जाईल आवाज ऐकूया नवनाथ म्हात्रे त्यांच्या अगोदर एक छानसं सुमधुर संगीत. क्या बात. आणि सूत्रांकडून खरं तर माहिती येतोय अतिथी कक्षात विराजमान असणारे संतोष पोटे, चंद्रशेखर बुधाजी ठाकूर, त्याच्यानंतर योगानंद म्हात्रे आणि शशिकांत म्हात्रे एका टर्ममध्ये जेव्हा खोपटा आणि कोपरोली ग्रामपंचायत ग्रुप ग्रामपंचायत होती तेव्हा खरं तर त्या टर्ममध्ये या चौघांनी 4 विभागांचा प्रभागाचा गावच्या विकास ज्यांच्या माध्यमानं झाला आणि म्हणूनच ते ऋणानुबंध जोपासताना संतोष पोटे. तर संतोष पोटे म्हणजे रस्त्यावरील सातत्यानं जनसामान्यांचा मित्र बनून राहिला. वेगवेगळ्या शेखर पाटील साई, हरीश पाटील साई, कुंदन गावंड साई, राकेश मोकल साई, अनिकेत मोकल साई आणि प्रवीण भाई मोकल साई, प्रतीक भाई मोकल या सर्व साईच्या साई मुख्य खेळाडू आणि अतिथींना आमंत्रित केलं जातोय की प्लीज आपण या अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हायचं आहे. धन्यवाद. चला आपण स्पीड अप करा, लगेच मॅच सुरू होईल. पहिल्या सामन्यामध्ये सामनावीर होता संकेत मोकल, मिस्टर कन्सिस्टंट साई संघाचा खेळाडू. चला संकेत आपला पुरस्कार स्वीकारण्यासाठी आपण या मंचावरती. पाहुण्यांचे लगबग नुकताच आगमन आपण पाहिलं का तर आदरणीय महेंद्र घरत साहेबांचं झालं होतं आणि विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचा होताना पाहायला मिळाला. तर टार्गेट जरी मापक असलं धाबा बनवायच्या तर या मॅचमध्ये बॅटिंग करणाऱ्या टीमला केडीएस स्पोर्ट्स वाघलवाडा संघाच्या अगेन्स्ट ट्रॉम्बे संघाच्या अगेन्स्ट स्विचिटचा प्रयत्न आणि पहिल्याच बॉलवरती अप्रतिम झेल टीमला. क्या बात आहे. पॅरलल स्ट्रोक आधी ते आपण पहिला गली क्षेत्राकडे झेल देऊन मैदानाच्या बाहेर चालला. पहिला धक्का असेल बॅटिंग टीमला ट्रॉम्बे संघाला. खेळाडू बाद झालाय चेतन कोळी. तर सामनावीर मागच्या सामन्याचा पहिल्या बॉलवरती आक्रमक स्ट्रोक खेळत असताना स्विचिट प्रयत्न केला आणि तिथे झेलबाज झाले. लॅप शॉट ज्याला म्हणता येईल आणि बरोबर गली क्षेत्राकडे झेल दिला. शुभम विराज सरत मैदानाच्या तिसऱ्या क्रमांकावरती न्यू बॅटर. आक्रमक स्ट्रोक खेळायचा होता त्या ठिकाणी ट्रॉम्बे संघाच्या फलंदाजाला, परंतु इथे पहिल्याच बॉलवरती सूरज पाटील या खेळाडूला विकेट मिळाला. रायगड टेनिस क्रिकेट विश्वाचा कोहिनूर म्हणून ज्याच्याकडे सन्मानानं पाहिलं जातो तो खेळाडू सूरज पाटील. केडीएस स्पोर्ट्स वाघिलवाडा संघाचा एक सर्वगुण संपन्न असा खेळाडू यावेळेस पहिल्या षटकामध्ये आणि पहिल्याच ओव्हरमध्ये पहिल्या बॉलवरती विकेट मिळाला. सेकंड बॉल फेस करेल त्या ठिकाणी विराज पाटील. इथे ऑन साइडला स्टँड अँड डिलिव्हर्ड, दे धक्का घे चक्का, सूरजच्या अगेन्स्ट धमाका 6 धाबा. चांगलं टायमिंग इथे पाहायला मिळालं. पहिला बॉल विकेट आणि त्यानंतर लगेच जल्लोष पाहिला आपण ट्रॉम्बे संघाच्या खेम्यामध्ये. बरोबर ओव्हर पिच बॉल लॉफ करत असताना डाऊन द ग्राउंड खेळले त्या ठिकाणी ब्लास्टिंगच्या अगदी समोरून बॉल ट्रॅव्हल झाला. 6 धावा आल्या या बॉलवरती. बघा षटकारानंतर पुन्हा एकदा अनऑर्थोडॉक्स टाईप खेळण्याचा प्रयत्न होता विराजचा, ज्या ठिकाणी चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. डॉट बॉल पाहायला मिळाला. मागचा सामना हिंदवी 11 गावदेवी साई संघाने जिंकला. त्याच वेळेला दुसऱ्या लढतीला सुरुवात झाली. याही वेळेला लॉफ केला बॉलला, मिडॉनच्या डोक्यावरून बॉल निघाला. मागे फिल्डर पोहोचतील का दर्शन, त्यांच्या आवाकाच्या बाहेर होता. शेवटच्या मुमेंटला बॉलला थांबवलं. एका टप्प्यावरती किमान 2 धाबा आपल्या संघासाठी वाचवल्या. अतिरिक्त उंची घेतली बॉलने, त्यामुळे थोडासा आपण पहिला आउटफील्डला बॉल स्लो झाला आणि त्यानंतर एका टप्प्यावरती बॉलला थांबवलं दर्शन पाटील या खेळाडूने. गुड फिल्डिंग. 2 धावा रोखत असताना या बॉलमध्ये 2 धावा मिळतील ट्रॉम्बे टीमला. धावसंख्येमध्ये बदल, टोटल 8 धावा स्कोर कार्डवरती.
लेटकट गॅप मध्ये फटका पॉइंट आणि गलीच्या मधून बॉल निघाला मागे डीप बॅकवर्ड पॉइंटला फील्ड झाला चेंडू. फिल्डिंग मधलं स्टँडर्ड हे लाजबाब राहिलं आजच्या रात्रीमध्ये या ठिकाणी वाघीलवाडा संघाच्या माध्यमातून. प्रत्येक खेळाडूने मात्र जरी धावा कमी असल्या तरी मात्र 100% कमिटमेंट दिला या खदर इनिंग मध्ये फिल्डिंग करत असताना. आणखीन एक विकेट हवा आहे खरं फिल्डिंग करा टीमला, कारण दबाव टाकावा लागेल. जर विकेट नाही मिळाले तर प्रेशर पूर्णपणे राहील त्या ठिकाणी वाघीलवाडा संघावरती. आमचे राजेंद्र भगत सर या सामन्याचा आनंद घेत असताना उत्तम समालोचक निवेदक त्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत. फर्स्ट ओव्हर कंप्लीट, पहिलं षटक इव्हेंटफुल राहिलं. पहिल्या बॉलती विकेट, त्यानंतर षटकार आणि त्यानंतर 2 धावा आल्या. धावसंख्या आपण जर पाहिली धाव फलकावरती 1 गडी बाद 9 धावा. आपण सन्मान घेत आहोत या ठिकाणी योगेश म्हात्रे साहेबांचा सन्मान केला जाईल. आमचे मित्र योगेश म्हात्रे पाणदिवे यांचा सन्मान केला जाईल. एक उत्तम खेळाडू आणि त्याचवेळेला आपण पाहिलं उत्तम व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं आदराने ते युवा उद्योजक योगेश म्हात्रे यांचा सन्मान केला जाईल. चंद्रशेखर ठाकूर साहेब या स्पर्धेचे आमचे एखादं सर्व आणि प्रितेश यांच्या शुभ हस्ते हा सन्मान. आणि त्याच वेळेला आणखीन आमचे सत्कारमूर्ती महेशजी म्हात्रे यांचाही सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. अगदी क्लोज फ्रेंड योगेश आणि प्रितेश. तर महेश म्हात्रे साहेबांचा आम्ही इथे सन्मान घेत आहोत. आणि त्याच वेळेला माजी ग्रामपंचायत सदस्य आदरणीय संतोषजी पोटे साहेब यांचा आम्ही इथे सन्मान करत आहोत. त्या अगोदर महेश म्हात्रे साहेबांना सन्मानित केलं जाईल. मायेचे उपदार शॉल, सौंदर्याचं प्रतीक सुगंधी पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण भेट सन्मान चिन्ह देऊन आम्ही त्यांना सन्मानित करत आहोत. तर आमचे माजी ग्रामपंचायत सदस्य पोटे साहेब यांनाही विनंती राहील आपण आमचा सन्मान स्वीकार करावा. एका बाजूला सामनाही रंगतो आणि व्यासपीठावर त्याच वेळेला आपण पाहता पाहुण्यांचा सन्मान देखील होतोय या स्पर्धेमध्ये. तर पोटे साहेब यांचा इथे सन्मान केला जाईल. माजी ग्रामपंचायत सदस्य. डाऊन द ग्राउंड ऑन साइडला फटका त्या ठिकाणी लॉंग ऑन मध्ये खेळले. आणि पुढील सत्कारमूर्ती आदरणीय शशिकांतजी म्हात्रे साहेब माजी ग्रामपंचायत सदस्य त्यांनाही सन्मानित केलं जाईल. आदरणीय शशिकांतजी म्हात्रे साहेब आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. ट्रॉम्बे विपक्ष वाघिवलीवाडा अशी लढत मैदानामध्ये मोठी लढत आहे. पहिल्या सत्रामध्ये धावा कमी आल्या. पाठलाग करत असताना सुरुवातीला पहिल्या ओव्हरमध्ये 9 आल्या. साहेबांचा सन्मान इथे केला जाईल. शशिकांतजी म्हात्रे साहेब आपण आमचा सन्मान स्वीकार करावा. सदस्य तर ग्रुप ग्रामपंचायत कोपरोली खोपटा त्यांचा हा सन्मान मुख्य अतिथी मंचावरती केला होता. आणि त्यानंतर सन्मान असेल खरं साई टेनिस क्रिकेट मधला एक सर्वात सिनियर खेळाडू राकेश मोकल आणि प्रतीक दोघांचा आपण सन्मान करूया. दोन्ही या एकदाच सन्मान स्वीकारायचा आहे. राकेश आणि प्रतीक खरं एक यंगस्टर आणि अनिकेत तुम्ही देखील या. अनिकेत मोकल रिव्ह्यू रनआउट साठी चेक केलं जाईल. टीव्ही अंपायर पण लवकर या ऑन स्क्रीन पाहिलं जाईल. तर सन्मान होतो या ठिकाणी प्रतीक मोकल राकेश या 2 खेळाडूंचा. साई टेनिस क्रिकेट विश्वातील 2 कोहिनूर. तर एकाच तर आमचे खरं 4 शिलेदार तुम्ही पाहताय एकाच खरं फ्रेम मध्ये 4 एक्के म्हणून ज्यांना संबोधलं जातं. एकाच वेळेला 4 हे खरं आमचे दिग्गज ग्रामपंचायत मध्ये निवडून आले आणि त्यांना आपण ऑन स्क्रीन पाहताय. चेक केलं जात आहे. वेट करा आपण थोडा निर्णयाची प्रतीक्षा होईल. परंतु ऑन स्क्रीन आपण पाहता आमचे 4 एक्के 4 शिलेदार. आणि त्यानंतर हरीश मोकल यांचा आम्ही इथे सन्मान घेणार आहोत. कोपरोली कोपटा ग्रुप ग्रामपंचायतचे आमचे 4 एक्के 4 शिलेदार निवडून आले होते आणि त्यांचा सन्मान. तर हरीशचा आपण इथे सन्मान करूया. साई क्रिकेटचे आमचे पाठीराखे नॉट आउट खेळाडू सुरक्षित. त्यामुळे ट्रॉम्बे संघाच्या खेमामध्ये आनंदाचं वातावरण, आनंदाची डोही, आनंद तरंगे असं म्हणतात. आणि इथे हरीश यांचा सन्मान केला जातोय. धन्यवाद.
यावेळेला बॅकफुटला आले, इथे मात्र दिशा दिले. कबा पॉइंटला बॉल चालला एका टप्प्यावरती. वन बाउन्स ओव्हर द लाईन, सीमा पार, कणकणीत चौकार. मिलन मोकल सर, साई टेनिस क्रिकेटचे मेंटॉर आणि त्याच वेळेला अनिकेत मोकल एक उत्तम खेळाडू, त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. प्रदेश यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आम्ही घेत आहोत. तर मिलन मोकल सर पेशाने शिक्षक आहेत आणि क्रिकेटमध्ये प्रचंड प्रेम करणारे साई संघाचे मॅनेजमेंट ज्यांच्या हातामध्ये ते आदरणीय मिलन मोकल सर यांचा सन्मान आम्ही इथे घेत आहोत. आणि त्याच वेळेला आमचे स्फोटक खेळाडू अनिकेत मोकल, ऑलराऊंडर, स्टार ऑलराऊंडर रायगड टेनिस क्रिकेट विश्वातील, त्यांचा आपण इथे सन्मान करत आहोत. धन्यवाद. तर विकेट मिळाला त्या ठिकाणी विराटचा. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये चाललाय चौथ्या क्रमांकावरती शुभम पाटील, सबसे कातील. शुभम म्हटलं की नेहमी घातक, तो मात्र चौथ्या क्रमांकावरती चालला. धावा आपण जर पहिल्या धाव फलकावरती 15, अजूनही 25 रनची गरज आहे येणाऱ्या काही बॉलमध्ये. शुभम पाटील म्हटलं की या संघाचा सरसेनापती, स्फोटक खेळाडू, तो मैदानाच्या दिशेने चाललाय. स्ट्राईक एंड वरती बॉलिंग मार्कवरती गोलंदाज सज्ज होतोय दर्शन पाटील. ओव्हर द स्टंप्स, यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॉलने उंची घेतली, फिल्डर सरकले झेलखाली. जीवनदान शुभम पाटीलला, म्हणजे पराभवाला आमंत्रण. झेल व्हायला हवं होतं, संधी निर्माण झाली होती. मी मगाशी म्हटलं जर का तुम्हाला धावा डिपेंड करायचे असेल तुम्हाला जास्तीत जास्त विकेट घ्यावा लागतील, दबाव टाकावा लागेल त्या ठिकाणी प्रतिस्पर्धी संघावरती. आणि इथे जीवनदान शुभम पाटीलला मिळालंय. 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना ट्रॉम्बे संघाची धावसंख्या आपण पाहिली धाव फलकावरती 2 खेळाडू बाद 17, येणारे बॉल असेल 18, विजयासाठी आता 23 समीकरण. 18-23 चं कॅल्क्युलेशन या मॅच मध्ये आलंय. मुंबई विभागातील संघ तर एका बाजूला आपल्या पनवेल परिसरातील संघ, या 2 संघांमध्ये ही लढत. खरं तर हा संघ ट्रॉम्बे संघ जरी मुंबईचा असला तरी सातत्याने सर्वाधिक स्पर्धा रायगड जिल्ह्यामध्येच आपण त्यांना खेळताना पाहिलं आणि खास करून उरण पनवेल बेल्टमध्ये हा संघ नेहमी सहभागी होत असतो. आणि आज हे केलं आपण पाहता एका मोठ्या इव्हेंटमध्ये या ठिकाणी श्री बापूजी देव चषक या स्पर्धेमध्ये हा संघ सहभागी झालाय. त्यांचं मनापासून आपण स्वागत करूया आणि त्याच वेळेला केडीएस स्पोर्ट्स वाघीलवाडा संघात देखील आपण इथे अभिनंदन करूया. निलेश शेठ मोकल, साई गावाचे आमचे पाठीराखी या स्पर्धेचा आनंद घेतात, त्यांचंही मनापासून स्वागत. 18 बॉल 23, एक इकॉनॉमिकल फिगर षटक हवाय. मॅजिकल स्पेल जर आता इथे आलं तर मात्र कमबॅक करता येईल त्या ठिकाणी वाघीलवाडा संघाला, अन्यथा हा सामना वन साइड होताना पाहायला मिळेल. स्ट्राईक एंडला फलंदाज असतील त्या ठिकाणी हेमंत पाटील, यावेळेला खेचून मारला, स्लॉग हिट केला, गॅप मध्ये फटका, मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधून बॉल चालला एका टप्प्यावरती. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. हेमंत पाटील अनुभवी खेळाडू, चौकार. हेमंत पाटील 40+ मास्टर आहेत या संघाचे आणि त्यांच्या बॅटमधून आपण पाहिला हा खरं तर स्लॉग हिटचा फटका, खेचून मारला बॉल आणि बरोबर गॅप मध्ये 4 धाबा आल्या. गेले कित्येक वर्ष ट्रॉम्बे संघाची सेवा करणारा हा खेळाडू, आजही आपण पाहिला तीच दहशत, तोच दरारा. पुन्हा एकदा फ्लिक करण्याचा प्रयत्न, प्रत्युत्तर दिलंय. हलकासा बॉल बेसला चाटून मात्र निघाला मागे, त्यामुळे क्लीन बॉल झाले खेळाडू हेमंत पाटील. प्रत्युत्तर दिलं सूरज पाटीलने. हेमंतला मात्र जावं लागेल मैदानाच्या बाहेर. लेग ब्रेक टाकला सूरज पाटीलने आणि त्याच्यावरती हेमंत पाटीलला क्लीन बॉल केलं. विकेट मिळाला, लेग लान्स करायचा होता परंतु बॉलच्या खरं पिचिंग पर्यंत पोहोचलेच नव्हते हेमंत पाटील, त्यामुळे क्लीन बॉल झाले. 40+ मास्टर. 16 चेंडूमध्ये 19 धावांचं समीकरण या मॅच मध्ये आलंय. लो स्कोर सामना जरी असला तरी वाघिवलीवाडा संघ शेवटच्या क्षणापर्यंत हार मानणारा संघ नाहीये. त्यांना मात्र त्या शेवटच्या क्षणापर्यंत लढावं लागेल, संघर्ष करावा लागेल. या मॅच मध्ये प्रयत्न सोडले तर तुम्हाला पराभवाला सामोरं जावं लागेल. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये चाललाय दिनू पाटील, मिडल ऑर्डर मध्ये खेळाडू. 5व्या क्रमांकावर दिनू पाटील, याच्या बरोबरने शुभम, ज्याला जीवनदान मिळालं.
हे जीवनदानच या सामन्यामध्ये निर्णायक राहील. शुभम सारख्या खेळाडूला जीवनदान दिलंय त्या ठिकाणी वाघीलवाडा संघाने. 16 बॉल 19 समीकरण. दोन्ही संघाचा ड्रेस कोड अगदी मिळता जुळता आहे, त्यामुळे नक्कीच दमदार खेळी दोन्ही संघांना करावं लागेल. एक्स्ट्रा कव्हरला बॉल ड्राईव्ह केलाय, त्या ठिकाणी पुढे आले होते स्टेप आउट होऊन. त्या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हरच्या रिझर्व्ह मध्ये ड्राईव्ह केला, फटका सिंगल रन या बॉलवरती मिळाली. आता अंतिम 15 चेंडू आणि विजयासाठी तब्बल 18 धाबा. 15 बॉल 18 धाबा. मॅच ऑन आहे. सामना अगदी आपण पाहिला कट टू कट आहे. एखादा मोठा स्कोरिंग शॉट आला तर मात्र धाबे धनांतील. फिल्डिंग करताना केडीएस स्पोर्ट्स वाघीलवाडा संघाचे शुभम स्ट्राईक एंड वरती आलाय. सिंगल डबलने पुढे घेऊन जाईल डावाला की मोठा फटका खेळ पाहावा लागेल. बेस्ट वर्सेस बेस्ट. थोडासा लांब ठेवला बॉल, अगदी लेंथ कमी केली. त्या ठिकाणी मग पहिला बॉलला बाहेर काढलं. आता बॉलच्या मेरिटनुसारच खेळावं लागेल. इथे जर का बॅकफुटला गेले असं स्क्वेअर कटचा प्रयत्न केला असता तर कदाचित पॉईंटच्या डोक्यावरून चौकार पाहायला मिळाला असता. 14 चेंडू आणि आता विजयासाठी तब्बल 18चं समीकरण. मॅच ऑन आहे. सूरज पाटील षटक पुढे आले. वन्स अगेन डॉट बॉल. धावा कमी आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये जर का मोठे फटके खेळण्याच्या नादामध्ये जास्तीत जास्त डॉट बॉल आले तर मात्र प्रेशर ट्रॉम्बे संघावरती येईल. आणि बघा ही परिस्थिती जर आपण पाहिली सध्या वाघीलवाडा संघासाठी नाजूक आहे. आणि जर का इथे तुम्ही त्या संघाला संधी द्याल तर हा संघ संधीचं सोनं करेल यातील मात्र शंका नाही. त्यामुळे इथून आता मात्र खेळता पहिला शुभमला चांगल्या पद्धतीचीच फलंदाजी करावी लागेल. खाईल तर तुपाशी नाहीतर उपाशी, मारेल तर षटकारच. आणि इथे आपण पाहिला लॉंग अँड स्ट्रॉंग 6 धाबा षटकार. आता 12 बॉल 12चं समीकरण. बॉल हवाय नवीन. चला बॉलची पूर्तता करा आपण. 12-12 रन बॉल इक्वेशन मैदानामध्ये आलंय. येस डीजे. बारा बॉल 12 रन बॉल इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये आलंय. मी मगाशी म्हटलं की तर धावा फार कमी आहेत, मापक आहेत. लो स्कोर सामना आणि धावांचा पाठलाग करताना आता ट्रॉम्बे संघाने दमदार कामगिरी केली. शुभमने मात्र घेतलेला षटकार बरंच काय सांगून जाईल फिल्डिंग करणाऱ्या वाघीलवाडा संघाला. या ओव्हरमध्ये आता गोलंदाज आलेत. त्या ठिकाणी भागेश सुरते मॅजिकल स्पेल टाकावं लागेल. स्पिन अटॅक ज्यांच्याकडे व्हेरिएशन आहे. समोर दिनू पाटील हा खेळाडू. त्याच वेळेला आपण पाहिला नॉन स्ट्रायकिंगला शुभमला. ट्रॉम्बे नगरीमध्ये जेव्हा जेव्हा नाईट स्पर्धांचं आयोजन केलं तेव्हा खूप चांगला मान सन्मान त्या स्पर्धेने मात्र अनेक समालोचकांना दिला. त्याच वेळेला सर्व आपल्या रायगडचे संघ देखील त्या स्पर्धेमध्ये सहभागी झाले. नेहमी चर्चेमध्ये राहणारी स्पर्धा आणि त्या गावचा संघ आज या स्पर्धेमध्ये सहभागी झाला. 12-12 हे समीकरण या मॅच मध्ये आलंय. हलक्या हाताने सेन्सिबल क्रिकेट. रन बॉल इक्वेशन आहे. सिंगल डबल मध्ये परावर्तित करण्याची संधी. सेकंडचा कॉल. सुमितचा थ्रो येईल. तद्वर मात्र 2 धावा कंप्लीट. डीपेक्सा कव्हर मधून आपण पहिला हा थ्रो आला होता सुमितचा आणि त्याच वेळेला आपण पहिला सिंगल डबल मध्ये कन्वर्ट केलं. 2 धावा आल्या. आता येणारे बॉल असेल 11. विजयासाठी 10 रनचं समीकरण. पायाने चालाल तर अंतर कापाल, डोक्याचा वापर करून चालाल तर ध्येय गाठाल असं म्हणतात. आता इथे आपण पहिला सिंगल डबलने मात्र डावाला पुढे घेऊन चला. दिनू पाटील हा खेळाडू. मगाशी म्हटलं जेव्हा लो स्कोर सामना असतो तेव्हा मोठे फटके खेळण्याच्या नादामध्ये जर का विकेट मिळाले तर दबाव डेफिनेटली बॅटिंग टीम वरती वाढतो. आणि इथे आपण पहिला सिंगल डबलने मात्र डावाला पुढे घेऊन चला. दिनू पाटील हा खेळाडू. 11 बॉल 10. चला थोडी घाई करा. फील्ड रिस्ट्रिक्शन मध्ये वारंवार बदल केला जातोय. केडीएस स्पोर्ट्स वाघीलवाडा संघ थोडासा आता बॅकफुटला चाललाय. 11 बॉल 10. मॅच संपलेला नाही. पुन्हा एकदा हलक्या हाताने ड्राईव्ह केला बॉलला. मिड ऑफ मध्ये फिल्डर त्यांच्या हातामध्ये थ्रू द कव्हर्स. 1 रन क्विक सिंगल पूर्ण केली आणि पुन्हा एकदा धावसंख्येला आकार देत असताना हे दोन्ही खेळाडू. शेवटचे बॉल असेल आता मैदानाच्या मध्ये 10. विजयासाठी धावा बनवायच्या तब्बल 9. 10 बॉल आणि 9 धावा. लेस दॅन रन बॉल इक्वेशन. लेस दॅन रन बॉल इक्वेशन कारण बॉल जास्त आहेत, रन कमी आहेत. आणि इथं आपण पाहिला तर सेन्सिबल क्रिकेट खेळतो दिनू पाटील. स्ट्राईक एंडला आता शुभम आलाय. मी मगाशी म्हटलं या संघाचा अतिशय स्फोटक आणि विध्वंसक खेळाडू ज्याने षटकार मारला होता मागच्या ओव्हरमध्ये सूरजच्या अगेन्स्ट शेवटच्या बॉलवरती. त्यामुळे समीकरण बनलं 12-12. आता येणारे बॉल 10. विजयासाठी 9चं समीकरण सामन्यामध्ये आलंय. बॉलच्या मेरिटनुसार खेळावं लागेल शुभम पाटीलला.
वन्स अगेन लॉफ केला बॉलला, उंची घेतली, अंतर कमी कापलंय, झेल खाली. रायगड टेनिस क्रिकेट विश्वाचा सर्वगुण संपन्न अष्टपैलू खेळाडू सूरज पाटील आलाय, झेल टिपलाय, खेळाडू बाद झालाय शुभम पाटील. 9 बॉल 9 चं समीकरण या मॅच मध्ये आलंय. शुभम वेल फिनिशर म्हणायला हवं होतं, पण तो शुभमने केली घाई, त्यामुळे विकेट मिळाला फिल्डिंग टीमला. आता 9 बॉल 9 चं समीकरण. अमित कोळी नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये झालेत. अमित कोळी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अमित कोळी मैदानाकडे गेलेत आणि त्याच वेळेला आपण पाहिलं आमचे सन्माननीय पाहुणे महेश कोळी आणि रवींद्र बात्रे साहेबांचे आगमन. यस वेलकम, आपलं स्वागत. श्री बापूजी देव चषक 2025 मध्ये आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत. 9 बॉल 9 चं समीकरण या मॅच मध्ये आलं. या षटकामध्ये मगाशी म्हटलं भागेशकडे क्षमता आहे, तो खरंतर फिरकीचा गोलंदाज आहे, त्याला मात्र कमबॅक करावं लागेल. हरेशजी मात्रे आमचे खरं ट्रॉम्बे संघाचे पाठीराखे या स्पर्धेमध्ये सहभागी झाले, त्यांचं मनापासून आम्ही नक्की स्वागत करू. प्रत्येक स्पर्धेमध्ये त्यांची उपस्थिती प्रामुख्याने पाहायला मिळाली. फ्लिक केला बॉलला, दिशा देत टर्न केला बॉलला स्क्वेअर लेग मध्ये. फिल्डर आहे त्यांना बीट करून बॉल निघाला बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमा पार, चौकार, 4 धाबा. आले. आता समीकरण सोपं झालंय. येणारे बॉल असतील मैदानाच्या आतमध्ये 8 विजयासाठी फक्त 5 रनचं समीकरण. 8 बॉल 5 हे समीकरण या मॅच मध्ये आलं. सामना एकतर्फा होत चालला. याचं कारण आहे पहिल्या सत्रामध्ये खराब फलंदाजी पाहायला मिळाली. पुन्हा एकदा सेन्सेबल क्रिकेट. डीप मध्ये फिल्डर आहे त्यामुळे थोडा आपण पहिला सॉफ्ट हँडेड फटका पाहायला मिळाला. ऑन साइडला ऑन ड्राईव्ह ज्या ठिकाणी सिंगल रन मिळाली. आता 7 बॉल मध्ये विजयासाठी 4चं समीकरण. शुभम बघा जी घाई तुम्ही केली त्याचा कदाचित फटका बसला असं जर का चौकार आला नसता. या ठिकाणी फलंदाजच्या बॅटमधून कधी कधी परिस्थिती अनुरूप तुम्हाला खेळावं लागतं. जेव्हा षटकार चौकारांची गरज तेव्हा देखील षटकार चौकार खेळावेच लागते, पण एका बाजूला जेव्हा रन कमी असतात तेव्हा सिंगल डबलला महत्व द्यावं लागतं. आणि असं म्हणतात इच अँड एव्हरी रन इज मोस्ट इम्पॉर्टंट इन क्रिकेट असं म्हटलं होतं भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांनी आपल्या मुलाखतीमध्ये. क्रिकेटमध्ये एक एक रन फार महत्वाचे आहे. आजच्या सामन्यामध्ये जी भागीदारी आपण पाहिली के.एल. राहुल आणि शुभमन गिलमध्ये झाली होती विजयाची, तशीच भागीदारी 2 खेळाडूंना करायची होती आणि इथे ती भागीदारी आता मैदानामध्ये साकारतात हे 2 खेळाडू. 7-4 स्टेप आउट झाले. कवर्सला बीट करायचं होतं, त्यांच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र आपण पाहिलं सॉफ्ट डिसमिसल झाले फलंदाज. अजूनही सामना संपलेला नाहीये कारण शेवटचा बॉल असेल 6. आता विजयासाठी 4 धावांचं समीकरण. ज्या घर तर गाड्या पार्क आहेत, 4 व्हीलर 2 व्हीलर बाईक असेल त्याने अगदी बाजूला पार्क करा, रस्ता मोकळा करा, कारण थोड्याच वेळामध्ये मान्यवरांचं आगमन या ठिकाणी होणार आहे. त्यामुळे मुख्य प्रवेशद्वारावरती किंबहुना मुख्य रस्त्यावरती ज्या गाड्या पार्क केलेल्या असतील 2 व्हीलर किंबहुना 4 व्हीलर त्या आपण व्यवस्थित पार्किंग एरियामध्ये पार्क करा. प्रशस्त पार्किंग एरिया तिथे आपण पार्क करा. कोणत्याही प्रकारचा व्यत्यय त्या ठिकाणी निर्माण होणार नाही याची काळजी त्या ठिकाणी आमच्या सर्व प्रेक्षकांनी घ्यायची आहे. तर सुधीर कोळी न्यू बॅटर मैदानाकडे दाखल झालेत. 6 बॉल 4 हा सामना शेवटच्या ओव्हरमध्ये आलाय, अजूनही संपलेला नाहीये. शेवटच्या ओव्हरमध्ये बॉलिंग मार्कमध्ये गोलंदाज तुम्हाला येताना पाहायला मिळेल. लालचंद गावण यांचे चिरंजीव विनय गावण, त्यांचा कद स्पेल आम्ही पाहिला होता मोपाड्याच्या अचानकच्या मैदानावरती. रजत मुंडेचा संघ त्या ठिकाणी लोकल बॉईज त्या ठिकाणी होते आणि 6 बॉलमध्ये 10 धावा त्यांनी डिपेंड केल्या होत्या. आता या ओव्हरमध्ये 6 मध्ये 4 डिपेंड करता येतील का? जर डिपेंड केल्या वाचवल्या तर मात्र जय जयकार होईल या खेळाडूचा. आणि प्रितेश यांच्या वतीने तब्बल 3000चं पारितोषिक असेल या ठिकाणी विनयला. जर हा सामना जिंकून दिला विनयने
त्या ठिकाणी केडीएस स्पोर्ट्स वाघिलवाडा संघाला. समोर फलंदाज आपण पाहता स्ट्रायकिंग एंडला असतील त्या ठिकाणी अमित कोळी. 6 बॉल 4 चं कॅल्क्युलेशन फील्ड पोझिशन आपण जर पाहिले अटॅकिंग फिल्डिंग लावली आहे 30 सर्कलच्या आतमध्ये. एका संघामध्ये पिता पुत्रांना आपण खेळताना पाहता लालचंद गावण ज्याने खरंतर केडीएस स्पोर्ट्स वाघिलवाडा संघाच्या क्रिकेटला दिशा गती दिली असा हा खेळाडू, त्याचा आदर्श घेऊन मात्र घडणारे हे सर्व यंगस्टर. त्याच वेळेला आपण पाहता कुमार मडवी त्या ठिकाणी शॉट थर्डमॅन एक उत्तम दर्जा क्षेत्ररक्षक आहेत, त्यांनाही आपण पाहता फील्ड पोझिशन मध्ये सेट असताना. 6 बॉल 4 मॅच ऑन. कोण जिंकणार हा सामना, वाघिवलीवाडा की ट्रॉम्बे कोळीवाडा, यामध्ये आपण पाहताय ही लढत सध्या सुरू आहे. पहिला बॉल इथे आपण पाहिला डॉट टाकलाय. आता मात्र सामन्यामध्ये रंग भरले जातील. निर्धाव चेंडू टाकला गोलंदाजाने विनय गावणने. मॅच ऑन आहे. 5 बॉल 4. एक रन साठी तर संघर्ष करावा लागेल फलंदाजांना. एक रन रोखायच्या फिल्डिंग करणाऱ्या टीमला. हा सामना आता थोडासा आपण जर पाहिला बॅलन्स होत चाललाय. आदरणीय शुभमजी मात्र जासई यांच्या ठिकाणी आगमन. त्यांना विनंती असेल आपण या मंचावरती आपलं मनापासून स्वागत. श्री बापूजी देव चषक 2025 स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत. 5 बॉल 4 आणि या वेळेला आपण पाहिला झेलबाज झाले. 4 बॉल 4 चं समीकरण मॅच मध्ये आलंय. सामना हाय व्होल्टेज होत चाललाय. रन बॉल इक्वेशन या मॅच मध्ये आलंय. अजूनही सामना संपलेला नाहीये. मी मगाशी म्हटलं प्रतिस्पर्धी संघाच्या स्वप्नांना इथेच गाडा हा संघ आहे वाघिवलीवाडा. या संघामध्ये दमखम आहे. या टीमकडे आपण जर पाहिला प्रचंड अनुभव आहे. सातत्याने मोठ्या खरं लॉट्स मध्ये खेळणारा हा संघ, त्यामुळे अनुभव भरपूर या टीमकडे आहे. त्यामुळे आता या प्रेशर कंडिशन मध्ये कशा पद्धतीने फलंदाज डावाला पुढे घेऊन जातील. धीरज कोळी नवीन बॅटर मैदानाकडे चालले. 4 बॉल 4 चं इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये आलेत. 4 चेंडू 4 चं समीकरण. आदरणीय गजाननजी घरत साहेबांचं आगमन, त्याच वेळेला आदरणीय राजेशजी साहेबांचं देखील आगमन. या दोन्ही मान्यवरांचं मनापासून सहर्ष स्वागत. कदर चंद्रशेखर ठाकूर साहेबांचे साडू आहेत, अगदी जिव्हाचे संबंध त्यांचा राहिले आणि त्यांच्या ठिकाणी आगमन. वेलकम, आपलं स्वागत. तर 4 बॉल 4 वाघिलवाडा संघ या सामन्यामध्ये आता हळूहळू शिरकाव करतोय असं म्हणायला हरकत नाहीये. जो सामना भरपूर सोपा वाटत होता ट्रॉम्बे कोळीवाडा संघाला, तो सामना आता थोडासा जड झाला. कारण शेवटच्या ओव्हरमध्ये 4 मध्ये 4 धाबा त्यांना बनवायच्या आहेत. मी कालही सांगितलं जेव्हा मोठे फटके मारायचे शेवटच्या ओव्हरमध्ये एखादा फलंदाज सहज मारून जातो, पण जेव्हा रन बॉल इक्वेशन आहे तेव्हा प्रेशर थोडंसं फलंदाजावरती असतं किंबहुना त्या टीम वरती असतं. 4 चेंडू 4 विनय गावण लालचंद गावण यांचे सुपुत्र. त्यांना आपण पाहता सलीम डॉपला एका बाजूला सलीम डॉपला एक फिल्डर उभा केला 1 रन रोखण्यासाठी. या मॅच मध्ये एक रनला फार महत्व राहील. राईट आर्म ओव्हर द स्टम्प्स ऑन साइडला फटका. हा फटका फसला तर मॅच फसेल. बॉल चाललाय बाउंड्रीच्या बाहेर. वाडिश लॉंगॉनला 6 धावा षटकार. चला विनर टीम साई संघाचा कॅप्टन आणि ट्रॉम्बे कोळीवाडा संघाचा कॅप्टन दोघांमध्ये टॉस केलं जाईल.